याचबद्दल बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार किरण तारे स्टुडिओत आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याकडे निकालाचं विश्लेषण जाणून घेणार आहोत। सर, थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तुमचा प्राथमिक अंदाज काय? म्हणजे बिहारची निवडणूक ही फारच इंटरेस्टिंग आहे सौरभ। मला असं वाटतं की या निवडणुकीनंतर बिहारच नव्हे तर देशातलं राजकीय चित्र काय असेल हे स्पष्ट होणार आहे। आणि हे एवढ्यासाठी कारण जेडीयू जो आहे, जेडीयू हा केंद्रामध्ये सत्तेमध्ये सहभागी असलेला पक्ष आहे। त्यांच्या आणि टीडीपीच्या भरोशावर भाजपचं सरकार बहुमतामध्ये दिल्लीमध्ये आहे। समजा बिहारमध्ये एनडीएचं सरकार नाही आलं तर त्या परिस्थितीमध्ये जेडीयूची भूमिका काय असणार, मग त्यांचा भाजपच्या सरकारला दिल्लीतला पाठिंबा कायम राहील का, असे सगळे प्रश्न निर्माण होतात। आणि सरकार आलं तर सरकार आल्यानंतर जेडीयू आणि भाजप यांच्यामधले संबंध कसे असणार याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं। कारण कसं आहे की नितीश कुमार आत्ता जरी मुख्यमंत्री असले, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आलेली असली तरी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील याची शाश्वती आत्तापर्यंत कोणी दिलेली नाही। म्हणजे भारतीय जनता पार्टी असं म्हणते आहे की नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलेली आहे, पण ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणत होते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलेली आहे। पण निवडणूक लढणं आणि निवडणूक जिंकल्यानंतर तेच मुख्यमंत्री होणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात। आणि राजकारणामध्ये एक आठवडा हा सुद्धा खूप मोठा कालावधी असतो। त्यामुळे किती जागा मिळत आहेत सत्तेमध्ये, समजा आलेच, समजा एनडीएला सत्ता मिळालीच तर सगळ्यात मोठा पक्ष जेडीयू असेल की बीजेपी असेल याच्यावर सगळा खेळ आहे। आता तुम्ही जसा उल्लेख केलात, मागच्या वेळेला भाजपला जास्त जागा मिळाल्या होत्या आणि तरी त्यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं। पण असं असून देखील नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली, ते लालू प्रसाद यादव यांच्यासोबत गेलेत, नंतर पुन्हा भाजपकडे आलेत। त्यामुळे नितीश कुमार यांच्या पक्षाचा किंवा त्यांचा व्यक्तिशः त्यांच्या राजकारणाचा कुठलाही भरवसा नसतो, त्यांची काही शाश्वती देता येत नाही। त्यामुळे भाजप यावेळेला संधी सोडेल का किंवा भाजप यावेळेला नितीश कुमार यांना किती त्यांच्यावर चेक ठेवू शकेल या गोष्टी फार महत्त्वाच्या असतील। आणि समजा उलटं झालं की एनडीएचा पराभव झाला आणि आरजेडीची सत्ता आली, आरजेडी आणि काँग्रेस महागठबंधनची सत्ता आली, तर तेजस्वी यादव यांच्या रूपाने बिहारमध्ये एक नवीन चित्र, नवीन समीकरण तयार होऊ शकतं। तेजस्वी यादव तरुण आहेत, मागच्या वेळेला त्यांचा पक्ष त्यांच्याच नेतृत्वाखाली लढला होता आणि सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता, भाजपपेक्षा सुद्धा राजदच्या जागा जास्त होत्या। यावेळेला परत तेच झालं तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल आणि त्याच्यानंतर देशातलं डायनॅमिक्स, पॉलिटिकल डायनॅमिक्स जे आहे ते सगळं बदलू शकतं। तेजस्वी यादव हे अपोजिशनचा देशभरातला चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात, त्यांनी जरी निवडणूक जिंकलीत आणि मुख्यमंत्रीपद काबीज केलं तर। हा प्रयत्न आधी झाला होता, ममता बॅनर्जींवर प्रयोग करून झाला, पण ममता बॅनर्जी देशभरामध्ये ॲक्सेप्ट होऊ शकल्या नाहीत। राहुल गांधी देशभरामध्ये त्यांना मान्यता मिळत नाही आहे। महाराष्ट्रामध्ये प्रयोग झाला, उद्धव ठाकरेंना देशभरात मान्यता मिळाली नाही। त्यामुळे आता तेजस्वी यादव समजा निवडणूक जिंकलेत तर तेजस्वी यादव हा विरोधी पक्षाचा चेहरा असतील आणि 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विरुद्ध अपोजिशनचा चेहरा कोण, तर ते राहुल गांधी नाही, तेजस्वी यादव असतील। अशा सगळे या गोष्टींचे पैलू आहेत। अर्थात या सगळ्या आपल्या आत्ता आपण 8:15 वाजता बोलतो तेव्हाची चर्चा आहे। बरोबर, जेव्हा सगळे निकाल पूर्ण लागतील तेव्हा आपण त्याचं आणखी सविस्तर विश्लेषण करू शकू। बरोबर सर, आपण निवडणूक आयोगाच्या विरोधात सुद्धा राहुल गांधी यांनी बरीच राळ उठवली होती, त्यांनी यात्रा काढली होती, वोटर अधिकार यात्रा, एसआयआरचा मुद्दा सुद्धा बराच तापला होता। तर हा निकाल हे सुद्धा स्पष्ट करणारा असेल की हा सगळा मुद्दा जो आहे निवडणूक आयोगाच्या कामगिरीबद्दल जे प्रश्न उपस्थित केले ते जनतेमध्ये किती परसीव्ह झालं? निवडणूक आयोगाची कामगिरी हा मुद्दा याच्यामध्ये होताच। म्हणजे राहुल गांधींनी जी यात्रा काढली, तेजस्वी यादव त्यांच्यासोबत होते, पण त्यांच्या यात्रेचा मार्ग जर आपण बघितला तर बिहारमधले जे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत त्याच मतदारसंघांमध्ये ही यात्रा गेली। त्यामुळे सांगण्याचा उद्देश होता वोटर अधिकार यात्रा, पण खरा उद्देश होता हा मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करून घेणं। त्याच्यामध्ये कितपत त्यांना यश मिळाले ते आपल्याला निकालातनं कळेल। पण जेव्हा निवडणूक आयोगाचा मुद्दा होता तर निवडणूक आयोगाने SIR नावाची जी काय तिकडे ॲक्टिव्हिटी राबवली त्याचा परिणाम असा झालेला आहे की यावेळेला बिहारमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान झालेलं आहे। दोन्ही टप्प्यांमध्ये 60% वर मतदान तिकडे नोंदवण्यात आलेलं आहे। पण असं का झालं आहे, म्हणजे याच्यातलं जर आपण बारकाईने बघितलं तर SIRमध्ये काय झालं की जी बोगस नावं होती, जी नावं जे लोक अस्तित्वातच नाहीत किंवा ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशांची नावं देखील त्या मतदार यादीमध्ये होती, ती नावं काढण्यात आली। त्यामुळे मतदानाची टक्केवारी आपल्याला वाढलेली दिसते। पूर्वी कसं असायचं की 1000 लोकांचं समजा एका बूथवरचं वोटिंग असेल तर त्या 1000 पैकी समजा
500 लोकांनी मतदान केलं तर 50% आकडेवारी दिसायची. पण प्रत्यक्षामध्ये 1000 मतदार नसायचेच, तिथे मतदार असायचे 850-900 मतदार असायचे. बरोबर. त्यामुळे टक्केवारी काढताना 100 पैकी काढली जायची, जी प्रत्यक्षात 900 पैकी काढायला हवी होती, ती यावेळेला झालेली आहे. म्हणून तो मतदानाचा टक्का आपल्याला वाढलेला दिसतोय. मतदान आहे तेवढंच झालेलं आहे, कागदावरचा हा सगळा आकड्यांचा खेळ असल्यामुळे मतदानाचा टक्का आपल्याला वाढलेला दिसतोय. पण यामध्ये असं त्याच्यातली खोच अशी आहे की जवळपास 8% मतदान हे महिलांनी जास्त केलेलं आहे पुरुषांपेक्षा. आणि महिलांनी मतदान का जास्त केले, महाराष्ट्रामध्ये पण असंच झालं होतं. 6% मतदान महिलांचं पुरुषांपेक्षा जास्त होतं. बिहारमध्ये पण तेच झालं आहे, कारण बिहारमध्ये NDA सरकारने त्यांच्या खात्यामध्ये 10,000 हजार रुपये प्रत्येकी ऑलरेडी टाकलेले आहेत. आणि दर महिन्याला 2,000 रुपये देण्याचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे. आपल्याकडे जी लाडकी बहीण योजना होती, त्याच लाडकी बहीण योजनेची जीविका दीदी नावाचं हे त्यांचं वेगळं रूप जे आहे ते बिहारमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे महिला मतदारांचा कौल कोणाकडे असणार हे आता जवळपास उघड व्हायला लागलेलं आहे. अर्थात आपल्याला ते निकालातनं कळेलच, पण अंदाज जो बांधला जातोय की महिलांनी भरभरून मतदान NDAच्या पाड्यामध्ये टाकलेलं असावं या 10,000 रुपयांच्या पहिल्या हप्त्यामुळे. आता हा जर ट्रेंड आपण बघितला तर महिला मतदारांचा वाढलेला आकडा OBC आणि जे ज्याला ते तथाकथित पिछडा समाज म्हणतात बिहारमध्ये, अशांच्या मतांमध्ये झालेली फूट आणि मुख्य म्हणजे मुस्लिम मतांमध्ये झालेली फूट, म्हणजे 80% मतदान जवळपास हे महागठबंधन झालं आहे. पण 20% मतदान हे महागठबंधनच्या विरोधात गेलेलं आहे मुस्लिमांचं. हा सुद्धा महत्त्वाचा फॅक्टर तिकडे ठरू शकतो. कारण पूर्वी कसं होतं की यादव आणि मुस्लिम हे शुअर शॉट महागठबंधनच्या बाजूला जातील असं होतं, ते झालेलं नाही आहे. उच्चवर्णीय काही मतं जी होती, त्यांना तथाकथित उच्चवर्णीय म्हणतात, अशी मतं, विशेषतः भूमिहार समाजाची मतं, ही जनसुराज पक्षाकडे वळालेली आपल्याला दिसत आहेत. बरोबर. त्यामुळे जनसुराज हा पण एक फॅक्टर आहे. जनसुराजने जेवढी मतं NDAची खाल्ली आहेत त्याच्यापेक्षा जास्त मतं ही महागठबंधनची खाल्लेली आहेत. त्यामुळे देखील महागठबंधनला फटका बसेल आणि NDAला फायदा होईल असं एकंदरीत सगळ्या एक्झिट पोलमधून आपल्याला दिसून